न्यायालयाने एक महत्वपूर्ण महिलांच्या बाजूने दिलेला आहे की आता मुलांच्या शिक्षणासाठी आईची जात सुद्धा ग्राह्य धरली जाणार आहे आणि याच्यामुळे खूप मोठा दिलासा जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींना मिळालेला आहे। खरं पाहायला गेलं तर पितृसत्ताक परंपरेला छेद देऊन खूप मोठा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। कारण ज्या काही एकलपाल्य महिला आहेत त्यांना मुलांच्या शिक्षणामध्ये प्रवेश घेताना अनेक अडचणी येतात। याच्यामुळे त्या अडचणी दूर होतील, कारण जेव्हा एकलपाल्य महिला ही आपल्या मुलांना सांभाळते आणि त्या स्वतःच्या वातावरणात मोठं करते तेव्हा मात्र त्या महिलेची जात का बरं ग्राह्य धरली जात नाही असा प्रश्न कायमच पडलेला होता। आता शिक्षणासाठी प्रवेशासाठी महिलेची जात, आईची जात ही ग्राह्य धरली जाणार आहे।